आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. शासकीय अनास्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटपाडकर वस्ती कोगनोळी येथे विद्यार्थी मूलभूत सुविधापासून वंचित. फुटके पत्रे, गळकी वर्ग खोली, मोडकळीस आलेले स्वच्छतागृह, वस्ती भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय. आमचे कवठे महाकाळ वार्ताहर विजय कुमार कांबळे कळवतात की कोगनोळी तालुका कवठे महाकाळ येथील वस्ती भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आटपाडकर वस्ती शाळा शासनाच्या दुर्लक्षामुळे भौतिक सोयी सुविधेपासून वंचित आहे. सन 2022-23 या वर्षी 11 पट असणाऱ्या शाळेचा सध्याचा पट 45 आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांचा पट कमी होत असताना आटपाडकर वस्ती या प्राथमिक शाळेत 6 गावातून विद्यार्थी येतात. अनेक यशस्वी विद्यार्थी या शाळेत घडले आहेत. या 3 वर्षात 11 विद्यार्थी स्काउट गाईड परीक्षेत राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण राष्ट्रीय स्तरासाठी निवडले आहेत. गेल्या वर्षी पुढारी ऑनलाईन शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात निवड एकांकिका स्पर्धेत जिल्ह्यात उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तसेच मंथनसारख्या अवघड परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवला आहे. अशी गुणवत्तापूर्ण शाळा आहे. लोकसहभागातून 5 संगणक, टीव्ही, संगीत पेटी, तबला, ऑरो फिल्टर या सुविधा प्राप्त आहेत. परंतु वर्गखोलीचे पत्रे फुटले आहेत, भिंती चिरल्या आहेत. फुटक्या पत्र्यातून पावसाचे पाणी वर्गात पडत आहे. 1ली ते 4थीचे वर्ग असणाऱ्या शाळेला 2च वर्ग खोल्या आहेत आणि त्यातील एक वर्गखोलीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुतारी व शौचालयाच्या भिंतींची पडझड झाली आहे. पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही. अशाही परिस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक तारेवरची कसरत करत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण शासकीय अनास्थेमुळे आटपाडकर वस्तीची प्राथमिक शाळा मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहे. शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. शासनाने तात्काळ शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी पालक वर्गातून मागणी होत आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.